सामाजिक जाणीवेच्या कवितांना जागतिक दाद. महाराष्ट्रातून बबलू वडर यांच्या आंतरराष्ट्रीय साहित्य महोत्सवासाठी निवड. भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत साहित्य अकादमी आणि बिहार सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने बिहार पटना स्मार्ट अशोक कन्व्हेन्शन सेंटर येथे 24 ते 28 सप्टेंबर 2025 दरम्यान उन्मेष आंतरराष्ट्रीय साहित्य महोत्सव पार पडणार आहे. या महोत्सवात देश-विदेशातील तब्बल 600हून अधिक कवी, लेखक, समीक्षक, अनुवादक, विद्वान सहभागी होणार आहेत. विविध भाषांमधील साहित्यिक परंपरा या व्यासपीठावरून मांडल्या जाणार आहेत. या महोत्सवात महाराष्ट्रातून पन्हाळा तालुक्यातील कोडोली येथील प्राथमिक शिक्षक बबलू शामराव वडर यांची निवड झाली असून ते सोल हंगिंग टेल्स रीडिंग ऑफ लघुकथा बाय अनोळखी भाषिक लेखक या विशेष सत्रात हिंदी आणि इंग्रजी अनुवादित स्वरूपात स्वतःच्या निवडक लघुकथांचे सादरीकरण करणार आहेत. पटना येथे होणाऱ्या उन्मेष आंतरराष्ट्रीय साहित्य महोत्सवातून ते महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार असून महाराष्ट्राचा साहित्यिक मान उंचवण्याचं काम करणार आहेत. यावेळी कोडोली पत्रकार संघाच्या वतीनं निवड झाल्याबद्दल बबलू वडर यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. या पत्रकार परिषदेस प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बबनरावजी केकरे, राजश्री शाहू तालुका प्राथमिक शिक्षक सह पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन प्रताप राबडे आणि पत्रकार बांधव उपस्थित होते. केके न्यूज साठी कोडोलीहून सनी काळे.